गोपीनाथराव मुंडे वारले त्या टायमाला त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्ही निवडणूक लढणार नाही. मला आता असं वाटतं की ज्या ठिकाणी असे काही अपघाती मृत्यू झाले, काही कारणानं मृत्यू झाले, अशा ठिकाणी पुन्हा जो काही विरोधी पक्ष आहे आमचा, त्यांनी मोठेपणा दाखवला पाहिजे. आमच्याही पक्षाने काही ठिकाणी अशा प्रकारचे मोठेपणा दाखवलेले आहेत. त्याला बारामती आणि राहुरीची पोटनिवडणूक पार पडणार आहे, तसं काँग्रेस उमेदवार देत आहे. मात्र भूमिका अशी आहे की तुमच्या नेत्यांची की ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे. नाही, राज्यामध्ये आणि देशामध्ये जेव्हा जेव्हा कधी अशा अचानकपणानं पोटनिवडणुका येतात, एखाद्या आमदाराच्या मृत्यूमुळं किंवा अन्य कारणामुळं, आणि प्रामुख्यानं ज्या मतदारसंघातल्या आमदाराचा मृत्यू काही कारणानं झाला त्या मतदारसंघामध्ये अनेक वेळेस अशा निवडणुका बिनविरोध झालेल्या आहेत. सर्व पक्ष एकत्र बसतात आणि त्या कुटुंबाची सहानुभूती होऊन तिथं निवडणुका बिनविरोध होतात. आपल्या माहिती काही पक्षांनी ज्या टायमाला गोपीनाथराव मुंडे वारले त्या टायमाला त्या निवडणुकीमध्ये शरद पवारांनी स्पष्ट भूमिका घेतली होती की आम्ही निवडणूक लढणार नाही. मला आता असं वाटतं की ज्या ठिकाणी असे काही अपघाती मृत्यू झाले, काही कारणानं मृत्यू झाले, अशा ठिकाणी पुन्हा जो काही विरोधी पक्ष आहे आमचा, त्यांनी मोठेपणा दाखवला पाहिजे. आमच्याही पक्षाने काही ठिकाणी अशा प्रकारचे मोठेपणा दाखवलेले आहेत. आणि त्यामुळं ही निवडणूक बिनविरोध व्हावं अशी महायुतीची इच्छा आहे. यावर प्रत्येकाचा पक्ष आहे, त्यांचे विचार वेगळे, त्यांना जसं वाटेल तसं त्यांचे नेते निर्णय घेतील. परंतु आम जनतेची सुद्धा इच्छा हीच आहे की अशा ठिकाणी निवडणुका ह्या बिनविरोध झाल्या पाहिजे. आपण उद्या पासून दुपारपर्यंत उमेदवार जाहीर होणार आहे, तर दुसरीकडे बावनकुळे असं म्हणतात की आम्ही नाना पटोले आणि त्यांच्या नेत्यांशी चर्चा करू. नाही, आमचं कामच आहे की सर्वांची सहमती घेऊन करून उमेदवार आमचे, जागा रिक्त आमच्या आहेत. पक्षाची आमच्या भूमिका बरोबर आहे की इतर नेत्यांशी अशा प्रसंगी चर्चा केली जाते. विधिमंडळात असो की लोकसभेमध्ये असो, एखाद्या विषयावर जर एकमत करायचं असेल तर आमचे जे काही विरोधी पक्ष आहे त्यांच्याशी आम्हाला जशी चर्चा करावी लागते, तसं निवडणुकीच्या काळात सुद्धा अशा प्रकारची चर्चा ते करतायत आणि मला वाटतं ते समोरच्याने ऐकलं पाहिजे. ठाकरेंच्या सेनेच्या वतीनं सुद्धा उमेदवार देण्यात येणार नाही अशी माहिती समजते. तशी त्यांच्या नेत्यांनी संकेत दिलेले. आमचे आणि दादांचे संबंध हे चांगले होते. नाही, गोष्ट खरी आहे ना की त्यांचा जो मृत्यू झाला त्या मृत्यूमुळं केवळ त्यांच्या कुटुंबालाच नाही तर या राज्यातल्या सर्व पक्षी नेत्यांनी आणि जनतेने सुद्धा त्यावेळेस ज्या संवेदना व्यक्त केल्या त्या अति तीव्र होत्या की अशा प्रकारचा मृत्यू नको व्हायला, परंतु झाला. त्यामुळं त्या कुटुंबाला, त्यांच्या पक्षाला असं वाटत असेल की आम्ही नाही उभं करणार. योग्य भूमिका आहे त्यांची.